ये लोक एवढं संपू की मी भात खरं तेवढं संपू लक्ष दे. खाण्यासारखी केली. खाऊंगी आज वेळ. आलं की अंजन मला. नमस्कार नमस्कार मुलांनो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसे आहात सर्व? नमस्कार. कसे नमस्कार. आहात तुम्ही सर्व? छान आहे. वा वा मस्त. मग गेल्या शनिवारी आठवण आली का माझी तुम्हाला? आपण सुट्टी घेतली होती ना. बर बर. आणि नाश्ता वगैरे केला का सर्वांनी? मी शिरा खाल्लाय. बर. अरे पोहे खाल्ले. गोड दिवसाची सुरुवात गोडाने केली का? मी पोहे खाल्ले. पोहे खाल्ले. अरे वा ओवी. खाल्लाय. काय खाल्लंय ऋत्विकने? इडली खाल्ली. मी इडली वडा खाल्लाय. इडली वडा खाल्लाय का? बर बर. पराठा खाल्ला. पराठा खाल्ले. मी पालक पराठा खाल्लं. वा सर्वांची फारच मजा आहे. सर्व छान 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 हो की नाही? मम्मी आपल्याला छान छान करून देते ना सर्व. पराठा, शिरा, पोहे, इडली वडे. मजा आहे. बरं सर्वांचा मी ज्यांनी कोणी मला गृहपाठ पाठवला होता मी त्यांचा पाहिला. हा खूप छान केलाय गृहपाठ. पण बाकी सर्वांनी ज्यांनी मला पाठवला नाही अजून त्यांनी पण गृहपाठ पाठवायचा. हा कळलं का मुलांनो? मग काय होणार माहितीये का? हा बोला. हो ज्यांनी मला माहितीये तुम्ही सर्वजण गृहपाठ करत असाल पण तुम्ही केलेला गृहपाठ मला पाठवत जा. म्हणजे फोटो काढून आपल्या ग्रुपवरती पाठवायचं. मग मला कळेल ना की तुम्ही गृहपाठ केला आहे आणि तुम्ही कसा केला आहे ते मला कळेल ना. म्हणून त्यासाठी तुम्ही काय करायचं नेहमी गृहपाठ तुमचा केला. गृहपाठ म्हणजे होमवर्क. मग तुमचा करून झाला की तुम्ही एक फोटो काढायला सांगायचा मम्मा किंवा पप्पांना म्हणजे आई बाबांपैकी कोणाला तरी आणि मग ते ग्रुपवरती पाठवायचं. मग आम्हाला कळेल की तुम्ही नक्की कशा पद्धतीने करताय. बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर चालेल. चला तर सर्वजण आलेली आहेत. आपण हजेरी नंतर घेऊया. सर्वात प्रथम आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. हा बरं प्रार्थनेसाठी सर्वांनी नीट बसायचंय आणि हा प्रार्थनेसाठी सर्वांनी नीट कसं बसायचंय आणि म्यूट वरती राहायचंय. हा म्यूट वरती राहून तुम्ही सर्वांनी प्रार्थना म्हणायची आहे. हो म्यूट वरती राहून सर्वांनी प्रार्थना म्हणायची आहे. हा
हा, आणि मुलांनो आणखी एक गोष्ट, आज मी माझ्या लॅपटॉप वरून करत नाहीये, त्यामुळे मी प्रार्थना स्क्रीनवरती शेअर करू शकत नाही. कळलं? तर मी बोलणार आणि मग त्यानंतर तुम्ही म्हणायची आहे. बरं, तर आपण सुरुवात करूया प्रार्थनेला. सर्व तयार आहेत? चला, हात जोडून बसायचंय. 1 2 3 आणि म्यूट वरती राहा. राजविका, म्यूट वरती राहा बेटा, म्हणजे मग आपले आवाज एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत ना, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. म्हणून सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. बर, चला सुरू करूया. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगे रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, भोवताली दाटला दुःख अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उगला उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. सर्वांनी बोलायचंय. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागी, हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. शुभ सकाळ. बर, शुभ सकाळ, शुभ सकाळ. शुभ सकाळ. बर, तर शुभ मुलांनो सकाळ. शुभ सकाळ सर्वांना. शुभ शुभ सकाळ. बर, तर आता आपण शुभ सुरुवात सकाळ. करूया. शुभ सकाळ. बर, तर तुमच्यापैकी कोणतरी आज गेल्या शनिवारी आपल्याला
म्हण आजची जी म्हण आहे ना, सुविचार आहे ते म्हणून दाखवणार होते. श्लोका का शार्वी कोणतरी करणार होते की नाही? तयार आहे का? इरा पण करणार होती, बरोबर. मग तयार आहे इरा तू? बरं, चालेल. मग तू म्हणशील का? सुरुवात कर. आजचं सुविचार बोल. आधी विचार करा, हा. मग कृती करा. अरे कुठलेही वा, काम किती आधी छान. विचार करायचं. हा कृती हा. म्हणजे काय? इथे बघ. सांग हा. तिकडे बघ, मॅम कडे बघ. इथे बघ. हा, बोल बोल. कुठले काम सांग ना. कुठलेही काम आधी विचार करा, बर. आणि मग काम करा. मग काम करा. अरे वा, किती छान. पुन्हा एकदा सुविचार बोलून दाखव तुझा. अर्थ नाही, नुसतं मॅम सुविचार. कडे बघून सांग. आधी विचार करा, मग कृती करा. कुठलेही काम बरोबर आधी विचार करायचंय. बरोबर. आधी विचार करा आणि मग कृती करा. कृती म्हणजे काम. आपण जे काही काम करतो ना, कृती हा. म्हणजे ऍक्शन. आपण इंग्रजीमध्ये ऍक्शन पण म्हणतो, हा. बरोबर. तर कृती म्हणजे काम. तर किती छान इराने आपल्याला आज सुविचार सांगितला आहे. आधी विचार करा आणि मग कृती करा. म्हणजे आपण काय करतो? आपण पटकन काहीतरी ऍक्शन करतो ना, आपण पटकन कृती करून मोकळं होतो, मग त्याच्यात चूक पण होते. म्हणून आपण काय करायचं की आधी कोणतंही काम करायच्या आधी विचार करायचा की हे काम केल्याने कोणाला नुकसान तर नाही ना होणार, कोणाचं मन नाही ना दुखवलं जाणार, बरोबर. किंवा आपल्याला ती गोष्ट आपण चुकीची नाही ना करत आहोत. म्हणून आपण काय करायचं? आधी विचार करायचा आणि मग आपण ती गोष्ट करायची, मग आपण ती कृती करायची, बरोबर. किती छान इरा, मस्त. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. बरोबर. अजून कोण होतं? अजून कोण होतं बरं? मी. हा, बोल ओवी. प्रयत्नांती परमेश्वर. अरे वा, प्रयत्नांती परमेश्वर. बरोबर. ह्याचा अर्थ सांगशील तू आम्हाला? प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळतो. अरे वा, किती छान, किती गोड ओवी, मस्त. तर मुलांनो, आता कळलं का तुम्हाला? ओवीने पण आपल्याला एक छानसा सुविचार सांगितला आहे आणि तो सुविचार काय आहे? प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर म्हणजे देव. देव आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो जेव्हा आपण प्रयत्न करतो, बरोबर. आता एखादी गोष्ट आपण करत असलो, आता काही जणांना तुमच्यापैकी अजूनही काय काय बरोबर लिहिता येत नाही, मग आपण कंटाळतो की नाही? हो की नाही? आपल्याला लिहिता येत नाही, मग आपण काय करतो? आपण कंटाळा करतो. आई मला लिहिताच येत नाहीये, मी नाही हा रूल लिहिणार, मला तो वळणदार असा काढताच येत नाहीये, मी नाही बाई करणार, असं आपण म्हणतो की नाही? पण जर आपण प्रयत्न करतच राहिलो, प्रॅक्टिस करत राहिलो, तर मग आपल्याला ती गोष्ट करता येते. आणि ह्या गोष्टी मागे कोण उभा राहतो? आपण प्रयत्न केलं की देव आपल्या पाठीशी उभा राहतो. तो आपल्याला, आपण प्रयत्न केले तर आपल्याला तो नक्की मदत करतो आणि ती गोष्ट आपल्याला नक्की करता येते जर आपण प्रयत्न केले तर. आधीच आपण म्हणालो की मला ही गोष्ट येणारच नाही करता, मला कधी लिहिता येणारच नाही, हो की नाही, मला कधी हे बोलता येणारच नाही, असं जर आपण म्हणालो तर मग आपल्याला नाही येणार. पण जर आपण असं न बोलता प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला नक्की काय होणार? ती गोष्ट आपल्याला करता येणार, अगदी सोप्या रीतीने. म्हणून आपण प्रयत्न करत राहायचं, बरोबर. तर सर्वांनी ओवीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. फारच छान ओवी. प्रयत्नांती परमेश्वर, सर्वांनी बोलायचंय प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे आपण प्रयत्न करत राहायचा. एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल, एखादं चित्र काढता येत नसेल, एखादा आपल्याला स्वर लिहिता येत नसेल, अक्षर काढता येत नसेल, तर आपण ते प्रयत्न करत राहायचं, मग आपल्याला नक्की येणार. काही काही जणांना माहितीये का, आपल्या बुटांचे लेस पण बांधता येत नाहीत,
आपल्या शर्टाची बटणं बांधता येत नाहीत, हो की नाही, लावता येत नाहीत. मग आपण काय करायचं, आपण शिकायचं. एकदा नाही येणार, दोनदा नाही येणार, 10 वेळा सुद्धा नाही येणार कदाचित, पण आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे, मग आपल्याला नक्की येणार. बरोबर. बरं, किती जणांना स्वतःहून कपडे घालता येतात? हात वरती करायचंय. आपले कपडे स्वतःहून घालता येतात, कपडे घालता बटणं येते ना. स्वतःहून लावता येतात, बटणं स्वतःहून लावता येतात. अजूनही किती जण, बरं हात खाली ठेवा, अजूनही किती जण आपल्यापैकी मदत घेतात, आईची, बाबांची, आजीची, आजोबांची मदत घेतात कपडे घालताना किंवा दुसरं काही काम करताना? किती जण माझा मदत घेतात? हात फ्रॅक्चर झाला तरी मी घालते का हाताने? मला हो, अरे वा ओवी, किती छान, किती छान. माझ्या टी शर्टचं बटन मला लावता नाही येत. बर, काही हरकत नाही. आणि ऋत्विक, हे तू बोललास ना स्पष्टपणे, म्हणून तुझं खूप खूप कौतुक, बरं का. पण आपण प्रयत्न करत राहायचं. बघा, ऋत्विक लाजला नाही. मला ऋत्विकने मागचे काय बटन केलं? लावता नाही येत. अरे वा, छान रुहिका, वा रुहिका. आणि हे वा मी कशासाठी म्हणते माहितीये का तुम्हाला? लावता येत नाही त्यासाठी नाही, तुम्ही खरं बोललात माझ्याशी, त्यासाठी मी तुमचं कौतुक करते, ऋत्विकचं, रुहिकाचं, कारण त्यांनी खरं खरं सांगितलं त्यांना लावता येत नाही. आणि रुहिका, ठीक आहे, मागचा आपले हात कधी कधी असे मागे जात नाहीत ना. हो, बोल बोल बेटा. मग बटन लावायला येतं सगळं येतात? अरे वा, किती छान. ज्यांना येतात त्यांचं खूप कौतुक. आणि ज्यांना येत नाहीत, घाबरायचं नाही. आपण अजून लहान आहोत की नाही, आपल्याकडे बराच वेळ आहे अजून शिकायला. तर आपण काय करायचं, प्रयत्न करायचा. आता पुढच्या वेळेला, म्हणजे आजपासून तुम्ही काय करायचं, की बटणं लावताना आईला सांगायचं, आई 1 मिनिट थांब, मी थोडस प्रयत्न करतो, जर मला नाही जमलं तर मग तू मला मदत कर आणि दाखव कसं लावायची असतात बटणं. बरोबर? मग तुम्हाला येणार. हळूहळू शिकायचं. बरं, आपल्याला एका दिवसात एक्सपर्ट नाही बनायचंय, आपण हळूहळू छान छान सर्व गोष्टी शिकायच्या. बरं, चला तर मग आज आपण सुरुवात एकदा करूया आहे ना, अभ्यासाला. मी एकदा माझं एक टी शर्ट होतं नाईट टाइमचं, तेव्हा नाईट टाइम होती, तेव्हा मी पुण्यावरून प्लेननी आली होती बँगलोरला, म्हणजे इथे अच्छा, L402 आमचा बर, फ्लॅट आहे L402. अच्छा, बर. तर आहे मग ना, काय? तर एकदा माझा एक डायनोसॉर वाला नाईट ड्रेस होता, मला येत नव्हते बटन लावता, तर आईने मला शिकवलं, तर मी सगळे ते एंड पर्यंत लावला. अरे वा, छान. आणि हितेच आपली म्हण, आज तू म्हण पण म्हणालीस की नाही, सुविचार, प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे आपण प्रयत्न करत राहिलो, बटन ज्यांना लावता येत नाहीत, किंवा आपल्या कधी कधी पॅन्टला नाडा असतो की नाही, मग तो आपल्याला बांधता येत नाही, दोरी असते, किंवा मग आपले शूचे लेस आपल्याला बांधता येत नाही, मग आपण कधी कधी प्रयत्न करत राहायचं, हळूहळू शिकायचं. एकदम एका दिवसात आपण नाही शिकणार, पण हळूहळू आईला सांगायचं किंवा बाबांना सांगायचं, तुम्ही एकदा मला दाखवा, मग मी प्रयत्न करतो. बरं, हा, चालेल, ठीक आहे. हा, आभाला पण काहीतरी म्हणायचंय. आभाने पण हात वरती केलाय. हा, बोल आभा. बस बस तशी पटकन. हा, बोल बोल. थोडं संपवायचं पण मी नाही कसं नाही नाही तू म्यूट ठेव, नाही तर बरं, आता सर्वांनी, आभा आवाज नाही येत आहे, तू म्यूट वरती आहेस बाळा, तू म्यूट वरती आहेस, अनम्यूट कर. हा, आता बोल. एकदा मी माझ्या टॉयशी खेळत होते, मी आणि माझी ताई, तर मी असं फ्लाइंगचा आवाज करत होते, आणि मग मध्येच शिट्टी मला वाजवता आली, शिट्टी वाजवता आली मला. अरे वा, म्हणजे तू प्रयत्न केलास की नाही? प्रयत्न केल्यानंतर आपल्याला असं फू गोष्टी फू करता करून येतात. मला बरोबर. करून मला येत होतं सगळं. वा, छान. चला तर मग आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय मुलांनो. आणि फारच छान, सर्वांनी अनुभव सांगितले आपले, खूप छान. आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय.
मी ऐकणार, सर्वांना वेळ देणार बोलायला. आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. आता मी एक स्क्रीन शेअर करते आणि आपण आज काय करणार आहोत, आज आपण मराठीमध्ये रंगांना काय म्हणतात ते आज आपण शिकणार आहोत. तुमच्यापैकी किती जणांना मराठीमध्ये रंग बोलता येतात? निळा, काळा. बरं, अरे वा, छान. मग आज आपण तसंच मराठीमध्ये, तर मी इथे स्क्रीन शेअर करते आहे. हा, तुम्हाला स्क्रीन शेअर दिसली की मला तुम्ही अंगठा दाखवायचा तुमचा. हा, सर्वांना दिसतंय का स्क्रीन? दिसते ना व्यवस्थित? बर, चला. हा, आता आपण पहिल्यांदा हा पहिला रंग पाहूया. हा पहिला रंग कोणता आहे? लाल रंग. हा पहिला रंग कोणता आहे? लाल. आपण मराठीमध्ये ज्याला लाल म्हणतो त्या रंगाला आपण इंग्रजीमध्ये रेड म्हणतो. काय म्हणतो? रेड. हा, रेड. रेड, लेड नाही. र म्हणायचं. हा, बरोबर बरोबर. बरं, आता दुसरा रंग तुम्हाला दिसतोय का? गुलाबी. गुलाबी. गुलाबी, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पिंक म्हणतो आणि आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गुलाबी. 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 गुलाबी, सर्वांनी म्हणायचंय गुलाबी. आता तिसरा रंग पहा. तिसरा रंग पिवळा. पिवळा. बरं, पिवळा आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? येल्लो. मुलांनो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी म्यूट वरती राहून बोलायचंय. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मुलांनो, सर्वांना मी रिक्वेस्ट करते. हा, तर हा तिसरा रंग आहे पिवळा आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो येल्लो. आता हा चौथा रंग पहा. फोर्थ कलर कोणता आहे? हिरवा. हिरवा, आणि हिरव्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ग्रीन. सर्वांनी म्हणायचं आहे हिरवा. हिरवा, ग्रीन. आता हा पहा, हा रंग आहे जांभळा. जांभळा म्हणजे तुम्ही जांभूळ खाता का? जांभुळाच्या आतमध्ये कसा रंग असतो खाल्ल्यानंतर, तसाच हा रंग. मग ह्याला आपण काय म्हणतो? जांभळा. जांभळ्याला आणि जांभळ्याला आपण काय म्हणतो? पर्पल. इंग्रजीमध्ये आपण जांभळ्याला काय म्हणतो? पर्पल. तर पर्पल कलर म्हणजे जांभळा. आता त्यानंतर हा रंग कोणता आहे? निळा. निळा. निळा, सर्वांनी बोलायचंय. निळा. निळा म्हणजे इंग्रजीमध्ये ब्लू कलर. ब्लू कलरला आपण काय म्हणतो? निळा. आता हा कोणता रंग आहे? पांढरा. पांढरा किंवा सफेदही आपण म्हणू शकतो. सफेद म्हणालो तरी चालतं किंवा त्याला आपण पांढरा देखील म्हणतो. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात व्हाईट. व्हाईट कलर. हो हो, आपण येऊया गोल्डन वरती. आधी सर्वांनी म्हणायचंय पांढरा, पांढरा किंवा सफेद. सफेद, आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हाईट. आता आपण खालच्या ओळीतले रंग पाहूया. खालच्या ओळीत हा पहिला रंग कोणता आहे? सोनेरी. सोनेरी म्हणजे गोल्डन. गोल्डन रंगाला आपण काय म्हणतो? सोनेरी. इंग्रजीमध्ये गोल्डन आणि मराठीमध्ये आपण म्हणतो सोनेरी. आणि तसंच आता त्याच्यानंतर कोणता आहे? सिल्वर. हा रंग कोणता आहे? सिल्वर. सिल्वरला आपण मराठीमध्ये म्हणतो चंदेरी. 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 हा, चंदेरी. बर, चंदेरी म्हणजे सिल्वर. आता त्यानंतर हा कोणता आहे? इंग्रजीमध्ये आपण ग्रे म्हणतो. ग्रे कलरला करडा. करडा. करडा.
बरं, आता त्यानंतरचा रंग पहा. भगवा हा, ह्या रंगामध्ये थोडासा फरक आहे इथे स्क्रीन मध्ये मुलांनो. भगवा म्हणजे ऑरेंज, ऑरेंज म्हणजे थोडासा ह्याच्यामध्ये थोडासा लालसर रंग आला ना की तो ऑरेंज कलर येतो. हा, ह्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. बरं, तर भगवा ऑरेंज कलरला आपण काय म्हणतो? भगवा. भगवा म्हणजे ऑरेंज. आता त्यानंतर कोणता आहे? तपकिरी. तपकिरी म्हणजे रस्ट म्हणजेच ब्राऊन कलर. तपकिरी, तपकिरी म्हणजेच रस्ट किंवा ब्राऊन कलर आपण म्हणतो ना. बरं, त्याच्यानंतर येतो मिंट कलर. मिंट म्हणजे टकसाल. टकसाल, टकसाल म्हणजे मिंट कलर. मिंट कलर म्हणजे ज्याच्यामध्ये थोडस ग्रीन आणि ब्लूचा कलर मिक्स असतो, लाईट कलर. आणि मग आहे आकाशी. आकाशी म्हणजे स्काय ब्लू. आकाशात आपण पाहिल्यावर आपल्याला कसा रंग दिसतो? निळा निळा. त्याला आपण स्काय ब्लू म्हणतो, म्हणजेच आकाशी रंग. बरं, आता सर्वांनी पुन्हा एकदा म्हणायचंय. लाल, लाल, गुलाबी, गुलाबी, पिवळा, पिवळा, हिरवा, रवा, जांभळा, जांभळा, निळा, निळा, पांढरा, पांढरा, सोनेरी, सोनेरी, चंदेरी, चंदेरी, करडा, करडा, भगवा. भगवा म्हणजे भगवा, ऑरेंज. तपकिरी, तपकिरी म्हणजे रस्ट किंवा ब्राऊन कलर. टकसाल म्हणजे मिंट. आकाशी, आकाशी म्हणजे स्काय ब्लू. आकाशी. हा, आता मी स्क्रीन स्टॉप केली आहे. बर, तर मुलांनो तुम्हाला रंग कळले का? रंग कळले का तुम्हाला मराठीचे? बरं, आता आपण फक्त एक गेम आता आपण खेळणार आहोत. तर त्या गेम मध्ये तुम्ही काय करायचंय, पटकन लक्षात घ्या. कोणत्या पण 2 रंगांच्या वस्तू आणायच्या. कोणत्या पण 2 रंगांच्या वस्तू तुमच्याकडे ज्या असतील त्या. तुम्ही किचन मधून म्हणजे स्वयंपाकघरातून पण आणू शकता. तुमच्या खेळण्यांमधलं पण काही पण तुम्ही उचलून आणू शकता. आणि तुम्ही फक्त त्या वस्तूचं नाव आणि रंग सांगायचा मला मराठीमध्ये. बरं, चला आता मी 10 मोजायच्या आत तुम्ही सर्वांनी 2 वस्तू घेऊन यायच्या, कोणत्या पण पटकन. 1, 2, 3, 4. हळूहळू हा मुलांनो, पडू बिडू धडपडू नका. 4, 5, 6, 8, 9, 10. बर, आणले का सर्वांनी वस्तू? हो. बर, हा, आता मी एकेकाची नावं घेणार हा. त्यांनी मला सांगायचंय. नेम घेतलं तू सांगायचं. त्रिशिका म्हणली की तू सांगायचं. हे हिरवा, हे बरं, त्रिशिका, हा तू सांग, काय आणलंय तू? डायनोसॉर आणलाय. आणि कोणत्या रंगाचा आहे तो रंग? मराठीत सांगायचा त्याचा रंग. इथे बघ, हिरवा. बरोबर. आणखीन एक गोष्ट सांग की लाल, लाल, इथे लाल. त्याचं तोंड कसं आहे? लाल रंगाचं आहे. बरोबर. छान. आणखी काही गोष्ट आणली आहेस का तू त्रिशिका? बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. स्काय ब्लू, स्काय ब्लू. बर, आता मी बोलावते. हा, आता मी बोलावते साध्याला. झालं. हा, साध्या अनम्यूट कर बाळा.
हे माझा एल्सा आहे. हा बोल. अरे वा, किती छान आहे. कोण आहे ती? एल्सा. एल्सा. आणि तिचा ड्रेस कोणता आहे? तिने फ्रॉक कोणता घातला आहे? स्काय ब्लू. स्काय ब्लू ला आपण आता काय शिकलो? स्काय ब्लू ला आपण काय म्हणतो? आकाशी. आकाशी रंगाचा तिचा फ्रॉक आहे, आकाशी. बरं, अजून कोणती गोष्ट आणली आहे तू? आणखीन एक. हा कोण आहे? डॅडी पिग. अरे वा, डॅडी पिग. आणि त्याचा रंग काय आहे? विंड. परत एकदा बोल. विंड. त्याचा रंग कोणता आहे? विंड. वेल. नाईस. हे कलर विंड. नाही कळलं बाळा मला. मराठीमध्ये तुला सांगता येत आहे का? त्याचा चेहऱ्याचा बघ, त्याचं तोंड कुठच्या रंगाचं आहे? गुलाबी. 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 आणि त्याची बॉडी, त्याने काय कपडे घातलेत? कोणत्या रंगाचे कपडे घातलेत? निळा रंग आहे ना? निळा रंग. अनिका बस बेटा, जाग्यावर बस, झोपायचं नाही. हा बर, ठीक आहे. आता दुसरं कोण? ऋत्विक. ऋत्विक, हा कोणत्या 2 वस्तू आणल्यात आणि नावं सांगायची आहेत? याचं नाव आहे पेन्सिल आणि लाल रंगाची आहे आणि बर, आहे आणि इथे काळा आहे. काळा रंग आहे, बरोबर. ही कार आणि आहे. याचं नाव आहे आयरन आणि ही निळ्या रंगाची आहे आणि चंदेरी आहे आणि याचे व्हील आहे ब्लॅक. बर, व्हील म्हणजे चाक. आपण चाक म्हणतो, बरोबर. छान. आणि पेन्सिलला माहितीये का आपण लेखणी म्हणतो मराठीमध्ये? लेखणी. छान ऋत्विक, फारच छान. आता दुसरं कोण येणार नंतर? इरा. इरा. मी आणलं डक्कू आणि मी आणलं कान. बर, मग त्याचा रंग सांग मराठीमध्ये. पिवळा आहे. आणि त्याची चोच? त्याची चोच ऑरेंज. ऑरेंज म्हणजे वा, बरोबर. आणि ह्याचा आहे रेड. लाल रंग. आणि त्याचं इंजिनला पण त्याचा रंग आहे ना काहीतरी खाली? ब्लॅकला काय म्हणतो आपण? काळा रंग. काळा, बरोबर. फारच छान इरा. आता अनिका, हा बोल. अनिका बोल बेटा. हा, हा. हे काय आणलंय ते नाव सांग आम्हाला अनिका. काय आहे? डॉगी. डॉगी. बरं, आणि त्याचा रंग? त्याचा रंग, डॉगीचा रंग काय आहे? पीच. पीच कलर आहे डॉगीचा की ब्राऊन कलर आहे? ब्राऊन. ब्राऊन म्हणजे तपकिरी. आपण म्हणतो ना ब्राऊन कलर, तपकिरी. हा, बरं. अजून अनिका, आणखी एक गोष्ट आणली आहे का तू? हा, पटापट. नाही? बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. आता रुहिका. रुहिका बोल. 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 मी 2 कंपास बॉक्स आणले. अरे वा, मग त्यांचे रंग सांग मराठीमध्ये. पिवळा, हिरवा. पिवळा आणि हिरवा. अरे वा, छान, फारच छान. बर, मग रुहिकाचं झालंय. आता राजविका. हा बोल राजविका.
राजविका तू अनम्यूट कर बाळा, तू म्यूट वरती आहे. हा अनम्यूट कर पटकन. राजविका अनम्यूट कर बाळा. कोण आहे का तुझ्या जवळ? बोल आता. हा बोल बोल. काय आणलंय तू? अभ्यासाचं आहे बर अभ्यासाचं गणिताचं. आणि त्याच्या आतमध्ये रेषा जोडलेल्या आणि मणी आहेत, वेगवेगळ्या रंगाचे मणी आहेत. मग त्या मण्यांचा रंग कोणकोणता आहे सांग पाहू. लाल, हा पिवळा, बरोबर निळा, बरोबर हिरवा, छान. काळा. अरे वा मस्त. अरे वा छान. आता कोण येणार नंतर? ओवी. ओवी हा ओवी सांग पाहू. हा अनम्यूट कर. बोल ओवी. ही मासा आहे. अच्छा हा मासा आहे. आणि हा मासा कोणत्या रंगाचा आहे? पण ऍक्च्युली मॉमी शार्क आहे. मॉमी शार्क आहे. बर मग त्याचा रंग कोणता आहे? गुलाबी, गुलाबी आणि पांढरा, पांढरा. बरोबर. आणि डोळे, डोळे कसे आहेत त्याचे? काळे काळे. काळा, पांढरा. बरोबर. आणखी एक वस्तू आणली आहे का तू? माझा मनचा माऊस. हा आणि ह्याचा रंग कोणता आहे? काळा, काळा. आणि या कलर सफेद. सफेदच आहे तो. पांढरा किंवा चंदेरी असेल. सिल्वर आहे का? चंदेरी. सिल्वर म्हणजे चंदेरी. आणि बरोबर. जेव्हा नेला तर लाईट लागतो. हा आणि त्या लाईटीचा रंग कोणता आहे? लाल. लाल. बरोबर. छान ओवी. आता रोहन. रोहन नंतर आभा, अनन्या सगळ्यांनी तयारीत बसा. हा आता रोहन. हा रोहन सांग. मी हे क्रिकेट चा बॉल आणि अरे वा. बॉलला आपण काय म्हणतो? चेंडू. मराठीमध्ये आपण बॉलला काय म्हणतो? चेंडू. हा मग त्याचा रंग सांग. लाल. लाल. आता दुसरी वस्तू. 2 वस्तू सांगितल्या होत्या ना. दुसरी कोणती वस्तू आणली आहे का तू? नाही. नाही एकच आणली. बरं आणि त्यात अजून एक रंग आहे ना चेंडूत. चेंडूत अजून एक रंग आहे ना, ते शिवलेला आहे. हा त्याच्यात कोणता रंग आहे बघ? गोल्ड. गोल्ड. गोल्ड म्हणजे सोनेरी. 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 आणि त्याला बघ असे हे टाकलेत ना टाके, ते कोणत्या रंगाचे टाकलेत? सफेद. सफेद किंवा पांढरा. पांढरा. बर छान रोहन छान. आता आभा. आभा. हो हो मी घेणार तुझं नाव. मृण्मयी मी घेणार तुझं नाव. हा आभा, अनन्या आणि मग तुला मी बोलावते. हा मृण्मयी बोल. आभा अनम्यूट कर पटपट. पेंग्विन. पेंग्विन आणि त्याचा रंग? गुलाबी आणि चोच. चोच आणि पाय? काळा. चोच आणि पाय पिवळा. आणि डोळे कसे आहेत? काळे. काळे. आणि अजून? आश्विक मी येते तुझ्याकडे. हा थांब. हा आबा झालं तुझं?
नाही. अजून एक. हा बोल. दुसरं हा कोण आहे? टेडी. कॅंगरू. अच्छा. आणि त्याचा रंग? सफेद. सफेद. सफेद किंवा पांढरा. आणि डोळे कसे आहेत त्याचे? काळा. काळा. काळे. बरोबर. छान आभा. आता दुसरं कोण येणार? आभा नंतर मृण्मयी. 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 हा आश्विक, मी येते तुझ्याकडे. हा येणार येणार, मी सगळ्यांची नावं घेणार. हा मृण्मयी बोल बेटा, तू काय काय आणलंय? मी कात्री आणली. कात्री. अरे वा, किती छान. सीझर्सला आपण कात्री म्हणतो. फारच छान. हा त्याचा रंग? गुलाबी. गुलाबी. आणि पुढे पण आहे ना एक रंग? पांढरा. पांढरा. आणि त्यावरती काहीतरी चिन्ह आहेत, ते कुठच्या रंगाचे आहेत? चिन्ह? हिरवं. हिरवा. अरे वा. आणि आणखी काही वस्तू आणली आहे का तू मृण्मयी? कलिंगड. काय आणलंय बाळा? कलिंगड. हा थांब, दाखव पुन्हा स्क्रीन, असं दाखव स्क्रीन जवळ. कलिंगड. बरोबर. कोणत्या रंगाचं आहे ते? लाल. लाल रंगाचं कलिंगड. तिने कापलेलं कलिंगड आपल्याला दाखवलंय मृण्मयीने. आणि त्याचा रंग कसा आहे? लाल लाल. बर. आता मृण्मयी नंतर आश्विक. आश्विक. हा बोल, दाखव कोणकोणते आणले तू? बोल बेटा. हा काय काय आणलंय? एक गाडी दिसते मला मोठी, त्याचा रंग सांग. काळा. काळा. आणि त्याच्यावरती कॅरियर आहे ना, गाडीच्या वरती सामान बांधायला, त्याला कॅरियर म्हणतात. हा पिवळा. 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 आणि लाल गाडी. अजून? लाल अलंकार. अरे वा, छान. लाल आणि काळा. बर, छान. फारच छान. अजून कोण राहिलाय का, मी ज्याचं नाव नाही घेतलं अजून? अनन्या. अनन्या राहिली आहे का? बरं अनन्या सांग. हा अनम्यूट कर अनन्या, अनम्यूट कर. हा अनन्या, तू अनम्यूट नाही झाली अजून. अनम्यूट कोणाला तरी सांग अनम्यूट करायला. अनम्यूट कर. जमताय का तुला अनम्यूट करायला अनन्या? कोण असेल तर सांग त्यांना मदत करायला तुला. हा अनम्यूट झाली आहे. बोल बोल. मी बॅडमिंटनची बॅट आणली. बर, बॅडमिंटनची बॅट आणली. आणि ती कोणत्या रंगाची आहे? गुलाबी. गुलाबी. अजून पण काहीतरी गुलाबी घातलंयस का तू केसामध्ये? बघ, केसामध्ये तुझा हेअरबँड आहे ना, तो पण गुलाबीच आहे. बर, अजून कोणती वस्तू दाखवते आम्हाला तू? शार्पनर. शार्पनर. आणि शार्पनरचा रंग कोणता आहे? पिवळा. पिवळा. अगदी बरोबर. फारच छान. बर, अजून कोण राहिलाय का? सर्वांची नावं घेतली मी. अजून कोणी राहिलं नाहीये ना? बर, फारच छान. मुलांनो, सर्वांसाठी टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत, स्वतःसाठी पण आणि आपल्या मित्रमैत्रिणींसाठी पण. फारच छान हा खेळ खेळलात तुम्ही. असंच तुम्ही काय करायचंय, घरी आता सगळे रंग तुमच्या समोर जे काही दिसेल ना, त्याचे रंग तुम्ही मराठीत बोलायला सुरुवात करा. मग तुम्हाला
व्यवस्थित येईल. कळलं? आणि कोणते रंग जर नवीन तुमच्या समोर आले तर तुम्ही ते लक्षात ठेवा आणि मग मला पुढच्या वर्गात तुम्ही विचारले तर मी त्यांची नावं सांगेन तुम्हाला. बरं? बर. आता आपण अजून एक गोष्ट करणार आहोत सर्वांनी. मी स्क्रीन शेअर करते हा. आता आज आपण अजून एक गोष्ट नवीन शिकणार आहोत, ती म्हणजे दिशा. दिशा म्हणजे डायरेक्शन्स. माहिती आहेत का तुम्हाला डायरेक्शन? नाही. तुम्हाला आपण म्हणतो ना, बरं कोणाला माहितीये तुमच्यापैकी डायरेक्शन्स म्हणजे काय? तुम्ही कधी ऐकलंय का डायरेक्शन बद्दल? इंग्रजीमध्ये आपण डायरेक्शन म्हणतो ना, म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ऐकलंय का तुम्ही? नॉर्थ साऊथ. अरे वा, आभा, किती छान. अजून कोणाला माहिती आहे का? ईस्टला उगवतो. अरे वा ओबी, किती छान माहिती दिली आम्हाला तू. ईस्टला सूर्य उगवतो. बाबा कुठेतरी गेले आहेत. बर बर. तर मुलांनो, आज आपण डायरेक्शन्स म्हणजेच ज्याला मराठीमध्ये दिशा म्हणतात. आता आपण असं सगळीकडे डायरेक्शन असतात, बरोबर की नाही? म्हणजे आपण ज्याला इंग्रजीमध्ये ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ असं म्हणतो, त्यालाच आपण मराठीमध्ये डायरेक्शन्सला काय म्हणतो? दिशा म्हणतो. आणि दिशा आपण मराठीमध्ये ईस्टला काय म्हणतो? पूर्व. आणि आपण वेस्टला काय म्हणतो? पश्चिम. पश्चिम. आणि आपण नॉर्थला काय म्हणतो? उत्तर. आणि आपण साऊथला काय म्हणतो? दक्षिण. दक्षिण. बरं. तर आता आपण हे डायरेक्शन्स कसे ओळखायचे, दिशा कशी ओळखायची, तुम्हाला माहिती आहे का? बरं, तुम्हाला माहिती असेल ना, रोज सूर्य उगवतो सकाळी, म्हणजे सनराईज होतो. सूर्य उगवतो, मग सगळा प्रकाश होतो, बरोबर आहे की नाही? आणि मग सूर्य डुबला. डुबला म्हणजे सूर्य सेट झाला की त्यानंतर काळोख होतो, रात्र होते. मग आपल्याला लाईट लावल्याशिवाय काही दिसत नाही, सगळा अंधार असतो. बाहेर रस्त्यावर पण आपण गेलो तर अंधार असतो. मग तिथे काय असतं? रस्त्यावरची लाईट असते. घरी आपण असल्यावर घरात लाईट असते. आणि जर लाईट नसल्या तर आपल्याला काहीच दिसणार नाही, म्हणजे अंधार होतो, बरोबर? हा अंधार का होतो? कारण सूर्य आपला सेट होतो. सूर्य सेट होतो संध्याकाळी. सूर्य सेट होतो. सेट म्हणजे खाली मावळतो, बरोबर. आपण त्याला मावळतो असं देखील म्हणतो मराठीमध्ये. आणि इंग्रजीमध्ये सनसेट होतो. आणि तेव्हाच काय होतं? काळोख होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण ही दिशा कशी ओळखायची असते? जिथून सूर्य उगवतो, ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा आपण काय म्हणतो? पूर्व दिशा, म्हणजे ईस्ट साइड. मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते आहे हा मुलांनो, मग तुम्हाला कळेल. एकच मिनिट हा. आपल्याला काहीच नाही दिसत जेवायला. काय म्हणते? आम्ही काला पण नाही दिसत. काळोखात आपल्याला काहीच दिसत नाही ना? बरोबर, अगदी छान. मग आता मी तुम्हाला दिशा सांगते ना मुलांनो. मग दिशामध्ये काय असतं माहितीये का? जिथे सूर्य उगवतो, रोज सकाळी आपण उठतो आणि बघतो ना, असा इथून असा प्रकाश येतोय किंवा समोरून प्रकाश येतोय, ह्या बाजूने प्रकाश. तर जिथून सूर्य उगवतो त्या दिशेला आपण काय म्हणतो? पूर्व दिशा. जिथून सूर्य उगवतो म्हणजे सनराईज होतो, त्या दिशेला आपण काय म्हणतो? ईस्ट डायरेक्शन, म्हणजेच पूर्व दिशा. सर्वांनी म्हणायचंय पूर्व दिशा. पूर्व दिशेकडे मुलांनो, पूर्व दिशेकडे आपण तोंड करून उभं राहिलो, म्हणजे असं करून उभं राहिलो तर आपल्या मागे येते, म्हणजे इथे समोर सूर्य उगवत असेल तर ती पूर्व दिशा म्हणजेच ईस्ट साइड. आणि आपल्या मागे मग कुठची येते? ऑपोजिट साइडला. त्रिशिका खाली बस बेटा. हा,
आपल्या मागे कोणती दिशा येते मग? पश्चिम दिशा म्हणजे वेस्ट साइड. आपल्या मागे कोणती येते? वेस्ट साइड. जर सूर्य उगवतोय आपण तिथे उभं राहिलो त्याला सूर्याला बघत तर ती असते पूर्व दिशा. आणि मग त्याच्या ऑपोजिट म्हणजे आपल्या मागे कोणती येते? पश्चिम दिशा म्हणजेच वेस्ट साइड. आणि मग आपल्या लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या हाताला येते उत्तर दिशा. उत्तर म्हणजे नॉर्थ साइड म्हणजे आपण ज्याला उत्तर दिशा म्हणतो. आणि आपल्या राईट साइडला येते दक्षिण दिशा म्हणजेच साऊथ साइड. आपल्या राईट साइडला येते साऊथ म्हणजेच दक्षिण दिशा. कळलं मुलांना तुम्हाला? थोडस कन्फ्युजिंग आहे आणि माझं स्क्रीन शेअर होत नाहीये आता. 1 मिनिट मी परत एकदा ट्राय करते. हा, माझं स्क्रीन शेअर ठीक आहे. मी प्रयत्न करते मुलांनो पण ते शेअर नाही होत आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी पुढच्या शनिवारी नक्की चित्र शेअर करेन तुमच्या बरोबर. हा, डायरेक्शनचं आपण पुन्हा एकदा करायचंय. पुढच्या शनिवारी आपण दिशेचं पुन्हा एकदा मी चित्र दाखवून तुम्हाला करेन. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ते कसं दिशा असतात ते. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जिथे सूर्य उगवतो म्हणजे सनराईज होतो जिथून तुम्ही आपल्या आईबाबांना विचारू शकता. कळलं? तुमच्या विंडोतनं कोणाच्या विंडो मधून बाल्कनीतून दिसत असेल तर सूर्य उगवताना तर तुम्ही तिथे उभं राहायचं. कळलं का? आणि मग ते सूर्य उगवताना तुम्हाला दिसला की ती दिशा आहे पूर्व दिशा म्हणजे ईस्ट दिशा, ईस्ट डायरेक्शन. आणि त्याच्या ऑपोजिट म्हणजे तुमच्या मागच्या साईडला येणार वेस्ट साइड म्हणजेच पश्चिम दिशा. आणि मग त्यानंतर तुमच्या डाव्या हाताला येणार म्हणजेच लेफ्ट साइडला येणार उत्तर म्हणजेच नॉर्थ साइड. आणि तुमच्या राईट साइडला येणार राईट साइडला येणार साऊथ साइड, साऊथ डायरेक्शन म्हणजेच दक्षिण दिशा. कळलं मुलांनो? थोडस कन्फ्युजिंग आहे पण तुम्हाला हळूहळू कळेल. हा, आणि दिशांबरोबर उपदिशा पण असतात त्या मी तुम्हाला पुढल्या शनिवारी सांगणार आहे. बरं, बरं मुलांनो तुम्हाला काही विचारायचं आहे का याबद्दल? दिशांचं मी तुम्हाला पुन्हा आज माझ्याकडून स्क्रीन शेअर होत नाहीये बाळांनो. कलरची झाली पण ह्याची स्क्रीन शेअर होत नाहीये. ते क्लिक केलं तरी येत नाहीये ते पिक्चर. काही हरकत नाही, मी तुम्हाला पुढल्या शनिवारी पुन्हा एकदा दाखवेन. ते चित्र मी दाखवेन मग तुम्हाला एकदा चित्र बघितलं ना की तुम्हाला कळेल. नाहीतर मी आपल्या ग्रुपवरती पण शेअर करेन मुलांनो. हा, तुमचे आई बाबा तुम्हाला दाखवतील. मी ग्रुपवरती पण शेअर करेन ते चित्र तर तुम्ही आई बाबा दाखवतील तुम्हाला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे जिथून सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व दिशा म्हणतात. जिथून सूर्य उगवतो म्हणजे सनराईज होतो ती दिशा ईस्ट साइड आहे किंवा पूर्व दिशा आहे. बोल अनन्या, काय म्हणते अनन्या? मला नाही ऐकू आलं बेटा, बोल पुन्हा एकदा. बोल अनन्या, तू काही विचारत होती का मला? हा, बरं ठीक आहे चालेल. मुलांनो कोणाला काही प्रश्न आहेत का? आणि रंग समजले ना तुम्हाला? आणि आजचा ग्रहपाठ हाच राहणार आहे. तुम्हाला लिहायचा काही ग्रहपाठ नाहीये आज. तुम्हाला ग्रहपाठ काय आहे माहितीये का? की तुम्ही काय करायचं, तुम्ही रंग सगळे घरात काय पण तुम्ही वस्तू पाहाल त्याला मराठी रंगांनी म्हणजे मराठी नावं
घ्यायची. आणि पुढल्या शनिवारी मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारणार, हा काही वस्तू दाखवून मी तुम्हाला विचारणार ह्याचा रंग काय, तर तुम्हाला तो मराठीमध्ये सांगता आला पाहिजे. आणि जर तुमच्या समोर काही नवीन रंग आले, आपण आज शिकलो त्यापैकी नाही, त्या व्यतिरिक्त म्हणजे अजून काही नवीन रंग आले आणि त्यांची नावं तुम्हाला मराठीत माहित नसतील, तर तुम्ही ती वस्तू ठेवा तुमच्याकडे आणि मग पुढल्या शनिवारी तुम्ही मला विचारू शकता. हा, मग मी त्याचा रंग तुम्हाला मराठीमध्ये नाव सांगेन. बर, ठीक आहे. मग आता आपण आजचा वर्ग संपूया मुलांनो. सर्वांनी एका ठिकाणी बसायचंय आणि एक साथ नमस्ते करायचंय, स्माइल करायचंय, छान छान हसू असलं पाहिजे. बरं. आणि आता रक्षाबंधन येतंय की नाही, बरोबर? हा, तुम्हाला मी सण पण आपले सगळे नंतर शिकवणार हळूहळू. हा, मग आता रक्षाबंधन येत आहे, तर तुम्ही सोमवारी काय आपल्या भावांना राखी बांधणार आणि भाऊ तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणार, एवढीच आपल्याला माहिती असते की नाही रक्षाबंधनाबद्दल. पण तुम्हाला माहितीये का त्याबद्दल काय असतं? माझी बहीण येणार आहे. बहीण येणार आहे का? बरं, मी तुम्हाला थोडक्यात सांगते हा मुलांनो, कसं असतं माहितीये काय. आता आपण बहिणी सगळ्या जणी राखी बांधतो आपल्या भावांना आणि भाऊ आपल्याला काहीतरी गिफ्ट देतात. आपल्याला वाटतं रक्षाबंधन इतकंच आहे, पण तसं नसून काय असतं माहितीये का तुम्हाला. आपण जेव्हा भावाला राखी बांधतो तेव्हा आपण बहिणी काय करतो, आपण बहिणी राखी बांधताना त्याला सांगतो की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर माझ्या भावा, हो की नाही, माझ्या भाऊ राया, माझं किती प्रेम आहे आणि मला किती काळजी आहे तुझी. बरं, आणि तू सतत माझ्या बरोबर असशील, ह्या आशेने मी तुला राखी बांधते, असं बहीण बोलते. आणि भाऊ राखी बांधून घेताना काय बोलतो की मी सदैव तुझ्या पाठीशी असेन, तुझी काळजी घेईन, हो की नाही, आणि तुझी रक्षा करेन. म्हणूनच आपण त्याला रक्षाबंधन म्हणतो की नाही. मग असंच हे असतं, नुसतं राखी बांधून आपल्याला गिफ्ट मिळणार हे रक्षाबंधन नव्हे मुलांनो. ह्या मागे हे कारण असतं की आपल्याला भावाची काळजी असते, त्याच्यावरती खूप प्रेम असतं, म्हणून आपण राखी बांधतो. आणि भाऊ ती राखी का बांधून घेतो, कारण तो सुद्धा म्हणतो की मला सुद्धा ताई तुझी खूप काळजी आहे आणि मी तुझी सदैव रक्षा करेन, तुझ्या पाठीशी राहीन आणि खूप खूप प्रेम करेन, असं भाऊ पण म्हणतो. बरोबर. आणि म्हणूनच आपण हे रक्षाबंधन करतो की नाही. बर, तर मुलांनो तुम्हाला हे रक्षाबंधन खूप छान जाओ, मजा करा आणि गोडधोड खूप खा आणि एकामेकाचं काय करा, तुम्ही साथ द्या, रक्षा करा आणि प्रेम करा. भाऊ बहीण भांडायचं कमी आणि प्रेम करायचं. बरोबर. छान. चला तर मग भेटूया आपण पुढल्या शनिवारी. सर्वांनी काय करायचं वर्ग संपवताना. अरे वा. आणि किती गोष्टी छान. शेअर करायच्या एकमेकांसोबत हा सगळ्यांनी, भाऊ बहीण. बरोबर. हो हो. आणि तुम्हाला मिळालेलं गिफ्ट असेल, भावाने दिलं, चॉकलेट कोणी दिलं, तर शेअर पण करायचं. बरोबर. आणि भांडायचं नाही. आणि तुम्ही जरी भांडलात ना चालतं, असं काही नाही. तुम्हाला माहितीये का, मी देखील माझ्या भावाबरोबर भांडते, पण नंतर आपण भांडतो म्हणजे असं नाही भांडायचं. कसं भांडायचं, प्रेमाने भांडायचं, छोटू छोटूस भांडण बस, आणि मग लगेच आपण एकत्र यायचं. बरोबर. हा, बोल बोल. मला भाऊच नाही. काही हरकत नाही, काही हरकत नाही. आता किती जणांना भाऊ नसतो, भावांना बहीण नसते, असं काही नाही. मग तू तुझं कोणी पण असेल, तू आई बाबांना पण बांधू शकते, बाबांना पण बांध राखी, चालेल. माझ्याकडे बहीण आहे. चालतं, बहिणींना बांध. कळलं. फक्त ह्याच्या मागचा तुम्ही अर्थ जाणून घ्या. असं नाहीये की मला भाऊ नाहीये किंवा कुठच्या भावाला बहीण नसते, मग त्यांनी आईला बांधू शकतात, असं काही नाही. आपण ज्याला प्रेम करतो, जे आपली रक्षा करतात, आपण ज्यांची रक्षा करतो, आदर करतो, सन्मान करतो, आपण त्यांना बांधू शकतो. कळलं. अनन्या, तू पप्पांना बांधू शकते तुझ्या राखी. बरं.
आपण प्रेमाने कोणालाही राखी बांधली तरी चालते. बर, तर चला मुलांनो, आता आपण वर्ग संपवतोय. सर्वांनी काय म्हणायचंय? एकसाथ नमस्ते. आणि हा थोडा एक साथ नमस्ते. जाओ. एक साथ नमस्ते. आणि तुम्हा सर्वांची राखी, रक्षाबंधन खूप छान छान जाओ, मजेशीर जाओ. अंजली मॅडम, एकदा माझा एक फ्रेंड होता, त्याच्या हातात एक माईक होता आणि या श्लोकनी म्हटलं होतं किती गोड. वा, छान. बर, चला तर मग सर्वांनी टाटा, बाय बाय. भेटूया पुढल्या शनिवारी. बाय बाय, टाटा. बाय.